नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हमी भावाने सोयाबीन खरेदी केलेल्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। लातूर, महाराष्ट्र सरकारने म्हणजेच खरीप 2025 मध्ये उत्पादित झालेले सोयाबीन हमी भावाप्रमाणे पणन मंत्रालयामार्फत खरेदी केले होते, परंतु आजघडीला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे। हमी भावा अंतर्गत शेतकऱ्यांना 5328 रुपये अदा केले होते, परंतु आज रोजी सोयाबीनचा बाजारभाव 8000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। सरकारने खरेदी केलेल्या भावावर 2700 रुपये आजच्या तारखेमध्ये अतिरिक्त मिळत आहे। त्यामुळे फरकाची रक्कम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने जमा करावी, या आशयाचे निवेदन सोमवारी सायंकाळी 4 वाजता लातूर येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी ॲडव्होकेट वसंतराव उगले, देवाजी गोरे व अन्य शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले। गरजू शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेसाठी सोयाबीन हे पूर्वीच विक्री केले आहे। जनतेच्या कल्याणाचा हेतू लक्षात घेऊन सोयाबीनच्या विक्रीतून झालेल्या तुटीचा वाटा शेतकऱ्यांना मिळाल्यास त्याचा सर्व सोयाबीन शेतकऱ्यांना लाभ होईल, असे या निवेदनात म्हटले आहे। या निवेदनावर ॲडव्होकेट वसंतराव उगले, ॲडव्होकेट देवाजी गोरे, ॲडव्होकेट उदय गवारे, ॲडव्होकेट डी जाधव, ॲडव्होकेट इंद्रजित गोरे, दगडू पडिले, शिवाजी सुरवसे, प्राध्यापक दत्ता सोमवंशी, बाबासाहेब सीतापुरे, ॲडव्होकेट भालचंद्र कवठेकर, ॲडव्होकेट अरविंद रेड्डी, ॲडव्होकेट सदाशिव मारडकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट वसंतराव उगले। ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। मराठवाड्यातील रयतेचा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे जसा ऊस उत्पादक आहे तसाच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा गंभीर प्रश्न आहे। जेव्हा शेतकऱ्याकडे 2025 खरीप पीक हातात आलं तेव्हा मार्केटमध्ये फक्त 4500 न खरेदी विक्री झाली आणि महाराष्ट्र शासनाने 5328 रुपयानं खरेदी केलेली आहे। पणन कार्यालयाकडून हमी भावाचा म्हणून स्टेट गव्हर्नमेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे हे 5328 भाव खरेदी झाली, परंतु कालांतरानं आत्ता सध्याची पोझिशन काय आहे? आत्ता सोयाबीन 7400, 500, जवळपास 8000 पर्यंत पोहोचलाय। तर आता शेतकऱ्याची रीतसर घामाचा कष्टाचा पैसा म्हणून ज्या सरकारनं हमी भाव केला त्या सरकारनं आपलं सरकार वेलफेअर ऑफ द स्टेट आहे, कल्याणकारी राज्य आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या भूमिकेतून सरकारनं शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या मागण्यासाठी हा जो डिफरन्स आहे 5328 रुपये दिलेले आणि आता 8000 दिला, हा डिफरन्स शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, ही आमची प्रमुख मागणी आहे।